चला, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण आलेलो आहे सोमवारात. आज सोमवारचा दिवस आपल्यासाठी कसा जातोय काय माहिती नाही, पण 10 वाजता आपण गाडीवर आलोय, म्हणजे लेट आलोय बऱ्यापैकी. चला बघू आता पहिली बुकिंग कुठली बसते आपल्यासाठी. चला, पहिली बुकिंग उचललेली आहे आपण. पहिली बुकिंग आहे पाषाण मीटरने एग्री करतात का नाही आपण बघू. किती होतील सजेस्टेड असतात ह्याच्यातले नाही, फक्त पण 10 10 मिनिटं 10-1 मिनिट जास्त सांगतात ना ते. सजेस्टेड असतात. 4416 आणि 1 मिनिट 4416 आणि हे त्याच्यानं पाषाण फार लवकर आला म्हणजे मी ना त्या हायवे मोकळा होता. पाषाणचा बी ड्रॉप झाला आपला. पाषाणचे आपल्याला भेटले 268 रुपये मीटरनी आणि 258 रुपये काहीतरी ॲपने दाखवले होते. ॲपने 10-20 रुपयाचा फरक पडतोच आहे रेग्युलरमध्ये. त्याला बघू आता इथनं पाषाणच्या मधनं कुठली दुसरी बुकिंग असेल आपली. बुकिंग नंबर 2 आपल्याला पडलेली आहे सूस. तर सूसच्या साईडला जाऊ, कारण की पाणी संपलंय. पाणी भरण्यासाठी त्या जागावर 1 रुपयाला पाणी मिळतं. तर तिकडच्या साईडचं पाणी भरू आणि नंतर मग बघू दुसरी बुकिंग किती रुपयाचे किती होतात बघू मीटर. मॅडम मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जावं लागतं माहिती. 4745 OTP दाखवत नाही करा. 1108. बुकिंग नंबर 2 चा ड्रॉप झाला. बुकिंग नंबर 2 चे आपल्याला दाखवले मीटरने 168 रुपये आणि ॲपने दाखवले फक्त 62 रुपये. तर 4-5 रुपयाचा फायदा झाला. आता बघू आता तिसरी बुकिंग कुठली पडते आणि किती रुपयाची बुकिंग पडते. आता जस्ट आपल्याला तिसरी बुकिंग पडलेली. तिसरी बुकिंग पडली अंदाज माझा सांगतो 477 रुपये वाघोली. आता बघू कस्टमर काय म्हणते मीटरने आणि ॲग्री होतात का नाही पण बघू आपण. 10-5 रुपये वाढतात काय कसं कमी. शॉर्टकट बेटकट झाला कमी बी होतात, तसं काही हे नसतं. नंबर 1170. एखाद्या वेळेस मध्ये 480 रुपये 9 रुपये वाढले. जर मधल्या साईडचं असतं तर 20 रुपयाचा फरक पडला असता. म्हणजे 1 किलोमीटरला 70 रुपये असतात ना, त्याच्याप्रमाणे 489 रुपये 28.28. आता जस्ट आपण आलेलो सूसवरनं वाघोलीला. त्यांचं बिल झालं 480 रुपये ॲपने दाखवले ओलाने आणि मीटरला झाले 489, म्हणजे फक्त 9 रुपये वाढले. आणि जस्ट मी वाघोलीच्या वाघेश्वर मंदिर जे आहे त्याच्या बॅक साईडला लेफ्ट साईडला एक पेट्रोल पंप आहे. त्याच्याच बॅक साईडचा त्या पेट्रोल पंपावर मी गॅस टाकायला गेलो होतो. गॅस टाकला आणि सिटीमध्ये आणि ह्या पंपामध्ये काय फरक आहे मला नाही माहिती. अख्खे 4-4.5 kgचा गॅस एक्स्ट्रा अमाऊंट दाखवलं जाते. आणि इथले जे कर्मचारी आहेत मी त्यांना विचारलं की गॅस कशामुळं असं वेगळं आहे. ते म्हणतात तिथं गर्दी नाहीये. आता गर्दी नाहीये म्हणून हे पटतंय का तुम्हाला की 5 रुपये एक्स्ट्रा त्या ह्याच्यामध्ये दाखवले जातात तिथं डायरेक्टली. म्हणतात की गर्दी नाही. गर्दी पाहिजे तर 4 व्हीलरची तर लाईन अख्खी लागलेलीच आहे. पण त्यांना गर्दी आहे, त्यांचं काय हे. आणि नियम पुण्यामध्ये एकच आहेत का वेगवेगळे आहेत मला माहिती नाही. आता हे पेट्रोल पंपाचे नियम. पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपामध्ये येऊन कधीही चेक करा. 4-4.5 रुपये एक्स्ट्रा दाखवलं जात आहे का नाही मला सांगा कमेंट करून. सगळ्यात बेस्ट जर गोळा असेल पैसे वसुली तर एकच गोळा वाघोलीच्या वाघेश्वर मंदिराच्या बाहेर गोळा मिळतो. 30 रुपयाचा गोळा आहे पण पैसे वसुली पूर्ण ओरिजिनल चांगल्या क्वालिटी चांगली बिल देणारा एकमेव गोळा आहे. बघा येऊन टेस्ट करा कधी वाघोलीमध्ये राहत असाल तर तुम्ही.
आता जस्ट आपला नाश्ता झाला. नाश्ता म्हणजे जेवण झालं बघा. दुपारच्या 3-4 वाजता आता. मोर्या मिसळ म्हणून एक वाघोलीमध्ये आहे. मोर्या मिसळला आलो होतो. नाव जेवढं फेमस आहे तेवढंच हॉटेल छोटं आहे. हॉटेल छोटं जरी असलं तरी काही छोटे हॉटेल पण क्वालिटी चांगली देतात. पण ह्या क्वालिटीमध्ये काही क्वालिटी नव्हती. सपक चाल होतं. आणि जे मोर्याचे दुसरे रेस्टॉरंट आहेत मोर्या मिसळ म्हणून, तेवढ्यांपैकी मला हे तर लय भंगार वाटलं. मी महत्त्वाचं मी नाव बघून गेलो होतो, पण जसं पाहिजे तसं भेटलं नाही मोर्या मिसळकडनं यांच्याकडनं. तर बघू दुसरं राईड कुठली आता राईड बघू. कारण हे तर गेलं आपलं पैसे वेस्ट गेल्यासारखेच झालेले आहे. चला बघू आता पुढं. देखो तुम्हारे हिसाब से किती झाले बघा. मीटर झाले 477 रुपये आणि 26 किलोमीटर. काय माहिती आहे का, ओला आणि उबर आहे, ओला उबर रॅपिडो ह्या तिन्ही कंपनीचे जे ताकद आहे ना ती RTO आहे. RTO यांना अशी प्रोत्साहन देते ना, ती गिनती नाही. ड्रायव्हर मेला तरी चालतंय, काही देणं नाही ड्रायव्हरचं. आताच्या राईडमध्ये तुम्ही बघितलं असेल कितीचा फरक पडतोय. 470 कुठं 77 कुठं, फक्त 407 रुपये कुठं, अख्खा 70 रुपये फरक पडलाय. 70 रुपयाचा फरक म्हणजे ड्रायव्हर किती मरतोय. दिवसभर मेहनत करायची, PUC काढायची, इन्शुरन्स काढायचा, सगळं ड्रायव्हरला लागू करायचं. आणि ह्या वाला जे कंपनी आहेत ना त्या RTOच्या डोक्याच्या वर बसून रेट ठरवणं, रेटचा अधिकार नाहीये, लायसन नाहीये, तर लायसन नसताना एवढं छेडछाड करते. तर विचार करायची गोष्ट आहे. RTO आपली किती काय बोलावं RTOला, एवढे शब्द भारी भारी येत नाही RTO साठी. फक्त वापरता येत नाहीत. एकदम रिक्षावाल्यांची मीटिंग व्हावी. आम रिक्षावाला म्हणजे कोण आहे, मेन महत्वाचा टॅक्सेस भरणेवाला आहे. टॅक्सेस भरणं म्हणजे कोण आहे, टॅक्सेस मधनच ह्यांना पैसे जातात. पोलीस ह्यांना सगळ्यांना टॅक्सेस मधनं पैसे जातात. आणि जे टॅक्स भरतंय तसं नरडं दाबायचं आणि कानाखाली आणायचं. तुम्ही कोण आहे, तुमचं व्हॅल्यू नाही. कारण की मागं आता जस्ट घडलेली घटना होती की कॅब ड्रायव्हर जेवढे होते तेवढे पुण्यातनं RTO पासून मुंबईच्या RTO पर्यंत, आझाद मैदान पर्यंत चालत चालले होते. RTOनी कारवाई करण्यासाठी सांगितली वाटते मला, असं माहिती नाही. RTOने सांगितली, परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितली माहिती नाही. पण ज्यावेळी चालत जाताना जर दिसले त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये हातकड्या लावून उभं केलेले, तर किती आपलं चिप सिस्टीम आहे हे फक्त बघावी. माझी एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही म्हणणं नाही. OTP गावले 55 मॅडम मेट्रोने जायला का माहिती 132 होगा. 130 126 लिखा ना यहाँ तो. वो सजेस्टेड है, वो गेट के तक ही था.
नहीं, टावर 3 का डाला था मैंने। देखो ये देखो पेबल्स 2 टावर 3, ये तो टावर ई आ गया ये नहीं। देखो गेट पे दिखा रहा है कि नहीं? 6 रुपए दे दो। ये लो। 2 रुपए और। अरे ये तो अभी टावर 3 डाला है तो भी हमको गेट कैसे दिखा रहा है? वही नहीं समझ में आ रहा है ना, तुम ही देखो ना। और 2 रुपए से। हमें पे रुपये होते कैसे? आता जस्ट आपल्या 2 बुकिंग झाल्या. 2 बुकिंग म्हणजे कुठं चिंचवड मध्ये होतो. चिंचवडवरनं डायरेक्ट भेटले आपल्याला राधा चौक बाणेर. आणि राधा चौकात सोडल्या उबेरनेच दिले ऍडव्हान्स मध्ये बावधान. राधा चौकाचे भेटले आपल्याला 190 रुपये आणि बावधानचे भेटले 132 रुपये. आता बावधान मधनं कुठली बुकिंग उचलतोय आणि कुठं जातोय आणि किती धंदा होतोय. आता 2 दिवस झाला आपण परत डाऊनला आलोय. बघू आता परत येऊ वर्किंगला, परत काय होते काय नाही बघू. चला चाललोय आता एमटी घराकडे. आता काय वाजत बी नव्हतं बावधन मध्ये आणि काही नव्हतं. चला आता बघू. आजचा दिवस तरी बऱ्यापैकी गेलाय. खराब माझं तर म्हणणं खराबच आहे. चला बघू आता आजचा दिवस आणि घरी गेल्यावर काय जेवायला मिळेल आज. त्याच पद्धतीने इथं आपलं मिसळ पाव तयार आहे.